परत चालत गेले पुढं पुढं रोमन 5, परत सेम IABBO 23,295, परत रकमा शॉर्ट फेममध्ये नावं, हे म्हणजे आद्याक्षर काहीतरी. खोतकर, पटवर्धन सगळेजण शोधत बसलेले होते. दोघांनाही काही लिंक लागना. डॉक्टर्सची चर्चा झाल्या. त्या आकड्यांची म्हणजे एवढ्या कमी अमाऊंट्स किंवा एवढ्या अशा काही अमाऊंट्स, हजारातल्या अमाऊंट्स आहेत का, लाखातल्या अमाऊंट्स आहेत का, त्यांनी पुढची शून्य लिहिलेली नाहीत का, आणि ऑड अमाऊंट्स कशा आल्या, याच्यावर चर्चा चाललेली असतानाच अजून एक धाड टाकलेली असताना 2 गुन्हेगार सापडले होते. आता पत्त्याच्या क्लबवरची धाड होती, ते गुन्हेगार हे होते, त्यांचे 2-2 लाफा लावायच्या, नाव पत्ते लिहून घ्यायचे आणि सोडून द्यायचं, एवढंच होतं. बाकी काही असं हे नसतानाच त्यांच्यातला एक जण पोलीस स्टेशनमध्ये तिचा फोटो बघून चमकला. पटकन म्हणला की सर, या बाईचा फोटो कशा पायी लावलाय? ही तर सॅक विकणारी बाई. सॅक विकणारी बाई म्हणून त्याने सांगितलं, सब मैं इससे पहचानता है, थोड़ी बहुत कभी पाउडर लगती है या माल लगता है, विदेशी कंटेंट लगता है, और अगर इसका ये फ़ोन आ जाए तो इसकी तरफ से मांग ले सकते हैं, लेकिन वो कैसा है, उसका एक डील का टाइप है, वो एक टाइप की सैक लेके आते हैं, सैक के अंदर माल रहता है, और वो जो बोलती है वो आंकड़ा उसको दे देने का, निकल जाने का. इसका घर भी मालूम नहीं है, लेकिन इसका नाम हिना है. पटवर्धन म्हणले, नीट सांग. हो म्हणे, हिचं नाव हिना, हिच्याबरोबर मी केलेले 2-3 व्यवहार. हे आता आमचं कसं फार्म हाऊस पार्टीज येते असतात, त्यावेळेला लागतं ड्रग्ज येते. आपण छोटेवाले स्नॅक्स सॅकमध्ये मोडवतो. खोतकरांना बोललो, खोतकरांनी हे केल्यानंतर आणि हिचं चौकशी करा या गोष्टीच्या. त्या याच्यातनं जरा पुढं जायला सुरुवात केली, खबरी सोडले, तर वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या. कोणी सांगतं ही सॅकवाली बाईचं नाव सलमा आहे, कोणी सांगतं हिचं नाव रेणुका आहे, कोणी सांगतं सीमा आहे. अशा अनेक नावांनी ती व्यवसाय करत असल्याचं लक्षात आलं. थोडा स्टडी केल्यानंतर एक पार्टी पकडली. त्या पार्टीनं सॅक आणून दिली की या सॅकमधनं मी माल नेला होता. त्या सॅकची तपासणी करता लक्षात आलं की लाईट चॉकलेटी कलरची ती सॅक आहे, प्युअर चामड्याने बनवलेली सॅक आहे, पण आतलं जे अस्तर आहे ते थोडं जाड आहे. मला यात तर काही वेगळं वाटत नाही. खोतकर म्हणाले अशा प्रकारच्या बॅगा मार्केटमध्ये मिळत असतील. तरी पटवर्धन म्हणले एकदा जाऊन बघून येऊ, म्हणून दोघं बघायला गेले. काशीद शेठच्या दुकानात चौकशी करत असताना त्यांनी ती बॅग बघितली, सगळं चेक केलं आणि सांगितलं की साहेब, या टाईपमधल्या बॅगा फार कमी येतात मार्केटमध्ये. ह्यूज साईज बॅगा आम्ही यांना म्हणतो. ह्या साईजच्या बॅगा म्हणजे आत्ता जरा जनरली काही लोक अशा त्या ह्यूज साईजच्या बॅगा घेऊन हिंडत आहेत, पण पूर्वी एवढा हे नव्हता. पण ह्या ज्या तुम्ही ही जी बॅग दाखवताय ना, ही बॅग सीतारामकडं बनवली जाते आणि तोच यात मास्टर आहे. म्हणजे आतलं जाड असतं ते, तरी त्याच्याकडनंच तुम्हाला माहिती मिळू शकेल. ठीक आहे म्हणले, म्हणून पटवर्धन सीतारामकडं गेले.
सीतारामने बॅग बघितलं म्हणलं, साहेब ही तर बॅग ही या टाईपची बॅग मी बनवतो, पण ती फक्त एका क्लायंट करता. एक फार्मास्युटिकल मार्केटिंग कंपनीची एजंट आहे, ती माझ्याकडनं या टाईपमधली बॅग, कारण तुम्ही जे दाखवताय ना या बॅगला कप्पे खूप आहेत, तर एवढे जास्त कप्पे असलेली बॅग जनरली मार्केटमध्ये फारशी चालत नाही. ही त्या बाईनं मेड टू ऑर्डर करून घेतलेली होती. जनरली आठवड्यातनं एकदा ती बाई माझ्याकडं यायची. तिच्या थैलीमध्ये बॅगमध्ये भरपूर फार्मास्युटिकल सामान भरलेलं असायचं. मग त्यात इंजेक्शन्स असायची, गोळ्या असायच्या, पावडरी असायच्या. त्या सगळ्या ती इथंच माझ्याच दुकानात बसून त्या सगळ्या ते सेटअप करायची, खांद्यावर बॅग अडकवायची आणि तिची पिशवी माझ्याकडं देऊन निघून जायची. आणि संध्याकाळी येऊन ती तिची पिशवी कलेक्ट करून जायची. दरवेळेला ती नवीन बॅग घ्यायची, कारण ती सांगायची की मी ही बॅग जी घेते ती त्या ज्या कंपनीला किंवा ज्या क्लायंटला माल मटेरियल देते त्याच्याबरोबर ती बॅगही देऊन टाकते आणि दरवेळेला मी नवीन घेते. ठीक आहे म्हणून मी विचार करतो, प्रत्येकाचा आपापले बिझनेस करण्याची स्टाईल असते. असेल मार्केटिंगचं नवीन काहीतरी फंडा, पण त्यामुळं दर आठवड्याला तिला अशी एक बॅग तयार करून देतो मी. आणि गंमत अशी आहे की मी लावेल तो भाव, तिनं कधीच मला त्याच्यात भावतोल नाही केलेला. हे सुरुवाती हे मी गेले 3-4 वर्ष देतो आहे. सुरुवातीच्या कालावधीत हीच बॅग मी तिला साधारण 200-225 रुपयांनी देत होतो. आता तेच किंमत वाढत 600पर्यंत किंमत झाली, पण तिनं कधी विचारलं नाही मला किंवा एवढी का वाढवली. ती बॅग घेते, माझ्याच दुकानात बसून सगळं तिच्या थैलीतलं सामान काढून भरते, थैली माझ्याकडे ठेवायला देते, बॅग घेऊन जाते निघून आणि परत संध्याकाळी येताना बॅग हे घेऊन जाते, थैली घेऊन जाते. त्यांनी विचारलं लास्ट टाईम कधी आली होती. त्यांनी सांगितलं की बा झाले 8-10 दिवस झाले. पटवर्धनांनी हिशोब केला, हो हॉटेलाचा फोन आल्यानंतर आपण गेलो होतो त्या दिवशी हिनं इथनं बॅग नेली. ते म्हणले सर म्हणे एक गोष्ट सांगायची राहिली, मागच्या वेळेला तिच्या बॅगमध्ये या सगळ्या वस्तूंच्या व्यतिरिक्त एक खडा देखील मोठा होता, काहीतरी आपण दागिने ठेवण्याचा थैला म्हणतो ना तसा थैला होता आणि तो थैला तिनं लेफ्ट साईडला कोपऱ्यात ठेवला होता. माझ्यासमोरच ठेवला म्हणून सांगतो. पटवर्धनने म्हणले मग ती दरवेळेला तुमच्याकडं पिशवी जी देऊन जाते ती पिशवी आहे का. ते म्हणले हो का आहे का. त्याने विचारलं नोकराला का रामू त्या रीना मॅडमनी पिशवी नेलेली नाही का परत. रामून सांगितलं नाही साहेब त्या आल्याच नाही नंतर. पटवर्धनाने सांगितलं ती थैली माझ्या ताब्यात द्या. ती थैली घेऊन पटवर्धन परत आले. खोतकरांना म्हणले खोतकर या थैलीची फॉरेन्सिक जांच करा, याच्यात काय सापडतं का बघा. चेक करत असताना अचानक एक जव्हेरी पळत आले. त्याने सांगितलं साहेब माझ्या घरातला मोठा हिरा चोरीला गेला आहे. त्या हिऱ्याची किंमत, तो आमचा खानदानी हिरा आहे, गेल्या 25 पिढ्या आमच्याकडं तो आहे. किंमत साधारणतः 1 ते 2 कोटीच्या आसपास आहे आणि मार्केटमध्ये इन्स्टंट सेलला काढला किंवा लिलाव केला तर ती 5 ते 10 कोटीपर्यंत जाईल असा तो हिरा आहे. पटवर्धन विचारात पडले. त्यांनी ती केस घेतली. खोतकरांना सांगितलं घरी जा, पंचनामा करा, चेक करा कुठला हिरा गायब झाला, आसपास काही ठसे मिळत आहेत का बघा. चौकशी करता कळालं की त्या शेठचा मुलगा व्यसनांच्या आहारी गेलेला आहे, गरदुल्ला आहे. ठीक आहे म्हणले.
त्याला धरून आणलं. त्याच्याकडं चौकशी करायला सुरुवात केल्यावर त्याने सांगितलं की मी तो हिरा पळावला. मला त्या दिवशी खूप तल्लफ आली होती आणि सध्या पप्पा मला काही पैसे देत नाही आहेत, मला माझा हिस्साही देत नाही आहेत. आता कोर्टात जा म्हणतात, कोर्टात जाऊन ते पण मी जगलो तर पाहिजे, माझी गरज तर भागली पाहिजे, म्हणून मी तो हिरा पळावला. बरं, कुणाला हे केला? तो म्हणला मी तिथं हिरा नेऊन सीमा मॅडमना विकला. सीमा कोण आहे? ते सांगितलं की हे अशा पिशवीतनं ती हे करते, ड्रग्ज देते, आणि मी तिला सांगितलं की माझ्याकडं 70-80 लाखाचा हिरा आहे, मला त्या हिशोबाने ड्रग्सची थैली आणून दे. त्यामुळे तिनं मोठी सगळ्यात थैली आणून मला त्या दिवशी दिलेली होती. त्याच्यावर माझं सध्या चाललेलं आहे. ठीक आहे म्हणले. त्यानंतर त्यांनी तो फोटो दाखवला झीनाचा. नाही काय, हीच सीमा आहे म्हणलं. ते म्हणले बरं ठीक आहे. त्याला जाऊन दिला. मग शेठजीने सांगितलं असं आहे, तुमच्या मुलाने चोरी केलेली आहे, तो आता हिरा कुठं आहे याच्याबाबत आमची चौकशी करणं चालू आहे. पण ज्या मुलीला त्यांनी हा हिरा दिला त्या मुलीचा खून झालेला आहे, कदाचित या हिऱ्यापायीच तो खून झालेला असावा. त्यावर त्यांनी असं शोध चालू आहे, काही नाही, अजून 15 दिवस तसेच गेले. वर्ण प्रेशर यायला लागली की का सापडत नाही आहे, काय झालं आहे, काय प्रॉब्लेम, काय कुठपर्यंत आला आहे तपास. एकदा असंच बसलेले असताना समोरून त्यांच्या एक मुलगी आली, तिची लुना चोरीला गेलेली होती. ती त्या संदर्भात तक्रार द्यायला आलेली होती आणि ती सांगत होती की त्यावेळेला हे केलेलं होतं आणि तिनं तक्रार ते लिहून घेत असताना पटवर्धनांचं लक्ष होतं. तिनं पटकन यायला सांगितलं की मोबाईल नंबर ना 809950329241. पटवर्धन असे बघत बसलो ते 80. त्यांनी विचारलं बाळा इकडे 80 काय? नाही, माझा एअरटेलचा नंबर आहे ना, त्यामुळे मला ते 80 म्हणायची सवय लागली. ओके. ती निघून गेली. पटवर्धनांच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्यांनी ती डायरी काढली. त्याच्यावर बघितलं, अरे हा रोमन 5 नाही आहे, हा VI आहे, म्हणजे वोडाफोन इंडिया.